नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मुंबई स्पेशल वडापाव. तर चला सुरुवात करूया. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे मिरच्या, अद्रक, लसूण आणि थोडेसे धने टाकून मी याचा छान ठेचा बनवून घेणार आहे. तिखट आपल्या आवडीप्रमाणे करायचं, कमी जास्त. तर मी थोडंसं कमीच करते. आणि नंतर याच भांड्यामध्ये जी हिरवी चटणी असते वडापाव सोबत ती करायची आहे. तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर, थोड्याशा 2-4 हिरव्या मिरच्या, लसणाच्या काही पाकळ्या आणि चणा डाळ. तर चणा डाळ अजून थोडीशी टाकली तरी चालते, चटणीला घट्टपणा येतो. आणि ही थोडीशी पातळच झालेली चणा डाळ कमी असल्यामुळे. तर ही झाली आपली हिरवी चटणी. आणि नंतर आपल्याला बनवायची आहे बटाट्याची भाजी. तर बटाटे मी अगोदरच उकडून मॅश करून ठेवलेले आहेत. तर आता एका कढईमध्ये तेल घेतले थोडंसं, आणि तेल जास्त नाही घ्यायचं, थोडं कमीच घ्यायचं, नाही तर भाजी पचपचित होते. तर त्या तेलामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जो ठेचा बनवून गेला तो ठेचा आणि कढीपत्त्याची काही पानं आणि कोथिंबीर. तर याला छानपैकी असं परतून घ्यायचं. आणि परतल्यानंतर थोडीशी हळद टाकून परत छान हळद अशी तळली की त्याच्यामध्ये आपण जे मॅश केलेले बटाटे टाकून घ्यायचे. आणि बटाटे छान असे एकजीव करून घ्यायचे. चवीपुरतं मीठ टाकून त्याला छान भाजी होईपर्यंत असं परतून घ्यायचं. आणि भाजी आपली छान इथं आता तयार झालेली आहे. तर आता काय करायचं, ही भाजी थंड होण्यासाठी तशीच एका साईडला ठेवून द्यायची. भाजी आपली इथे थंड होते तोपर्यंत आपल्याला इथं बेसन पिठाचा बॅटर असा बनवून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मी बेसन पीठ घेतलेले आहे. त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकून घेतला, हळद टाकली, लाल तिखट आणि मीठ. आणि हे सगळं टाकून झाल्याच्या नंतर त्याला छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि खूप पातळही नाही करायचं, आणि त्याच्यात असं थोडं थोडं पाणी टाकल्यामुळे गुठळ्या होत नाहीत. अशा प्रकारे आपलं हे पीठ घट्ट आपल्याला ठेवायचं आहे. आणि खूप पातळ झालं ना, जो आपलं बटाट्याचा वडा बनवलेला असतो त्याच्यावरती अशी लेयर त्याची येत नाही, त्याच्यासाठी थोडंसं घट्टच असं ठेवायचं आहे. आणि तेल छान तापू द्यायचं. आणि तापल्याच्या नंतर थोडेसे आपल्याला हे असे शेव काढल्यासारखी काढून घ्यायची आहे. कारण हे सेवेपासूनच आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे, वडापावची चटणी. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा मी ही सेव काढून घेते. तर ही अशी टाकून आपली चमच्याने घ्यायची आणि छान अशी कडक लालसर होईपर्यंत तळून घ्यायची. आता ही शेव छान लाल तळलेली आहे. तर हिला आता एकदा दोनदा अलट पलट करून मी हिला काढून घेते. छान कडक अशी तळून झालेली आहे. तर एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी. आणि इथे ऋषी आलेला आहे मी काय बनवते बघण्यासाठी. ओट्यावरती काही करत असते की याला येऊन बघायचं असतं, घे म्हणून रडत असतो. तर केसांना रात्री मी तेल लावून झोपले होते, पण सकाळी खूप पाऊस होता त्यामुळे केस काय धुतले नाही, आंघोळ केली. आणि सगळ्यांना आज वडापाव खायचा होता, संडे पण होता. आणि वडापाव खाण्याची इच्छा झाली. पाऊस हे असला की असं खाण्याची इच्छा होते. तर मग मी वडापावच्या तयारीला लागले. आणि जी मी शेव काढलेली आहे ती शेव मी एका भांड्यामध्ये घेतलेली आहे. तर आता याच्यापासून आपल्याला बनवायची आहे वडापाव सोबत खाल्ली जाणारी ती लाल चटणी. तर मुंबईमध्ये ही चटणी खूप फेमस आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, थोडंसं तिखट घ्यायचं आणि मीठ, आणि हातावरती लसूण चोळायचा आणि तोच त्याच्यामध्ये टाकायचा, असं पूर्ण सोललेलं नाही घ्यायचं. आणि याला मिक्सर मधून काढून घ्यायचं. आणि आता तेल पण परत तापलेलं तर होतच, त्याच्यामध्ये मी आता वडे काढून घेते. आणि छान तेल तापले की त्याच्यामध्ये वडे सोडायचे. थंड तेलात सोडतात तर वडे काय होतात, एकमेकांना चिटकतात आणि व्यवस्थित होत नाहीत. तर आता मी ते वडे तळून घेते. अशा पद्धतीने आपले छान असे वडे तळून घ्यायचे. आणि वडे असे छान तळले ना, नंतर ते काढायचे. आणि खाण्याचा सोडा शक्यतो वड्यामध्ये नाही टाकायचं, नाहीतर ना ते तेल पकडतात आणि हे असे छान क्रिस्पी होतात वरतून सोडा नाही घातला तर. तर आता हे छान वडे तळलेले आहेत, मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर हे वडे मी काढून घेतले आणि राहिलेले वडे पण आता मी लगेच तळून घेते. आणि आता आपले वडे वगैरे चटण्या सगळं आता झालेलं आहे, सगळं रेडी. तर आता ही चटणी आहे ती लसूण आणि जी तळून आपण शेव बनवलेली वडापाव सोबत खाल्ली जाणारी मुंबईची फेमस अशी ही चटणी. तर ही चटणी पण बघा किती सुंदर अशी झालेली आहे आणि खूप टेस्टी झाली होती. आणि ही ग्रीन चटणी, मिठी चटणी, कांदा, मिरची आणि हे वडे. तर हे सगळं मुंबईमध्ये देतात आणि चटण्याशिवाय कोणत्याच वड्याला काय कशाला चव येणार नाही मला वाटते.
तर ह्या सगळ्या चटण्या असतात म्हणून मुंबईचा वडापाव एवढा फेमस आहे. तर थोडंसं मी मीठ टाकून घेते मिरच्यावरती. आता आपण वडापाव बनवून घेऊया. तर पहिल्यांदा पाव घेऊया. पावला थोडीशी ग्रीन चटणी लावून घेऊया आणि सगळीकडे अशी पसरवून घ्यायची आणि त्याच्यावरती थोडीशी मिठी चटणी लावून घ्यायची आणि नंतर टाकायची ती तिखट चटणी, लाल चटणी आणि त्याच्यावरती ठेवूया. पहिले कांदा टाकून घेऊया, नंतर ठेवूया वडा आणि मिठी चटणीची पण मी रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवरती. तुम्हाला पाहिजे असेल तर बघू शकता तुम्ही. तर ही अगोदरच मी मिठी चटणी बनवून ठेवलेली आहे आणि हा दुसरा पण वडापाव बनवून घेऊया. आता रुद्र पण क्लासवरून येईल, त्याचा पण वेळ झालेला आहे. तर असा परफेक्ट असा मुंबईचा वडापाव आपला तयार आहे आणि मला पण वडापाव खूप आवडतो. अशा पद्धतीने आपला मुंबईचा फेमस वडापाव असा तयार आहे. कसा लागेल भाऊ वडापाव? परफेक्ट. परफेक्ट ना? आवडला?